नमस्कार मित्रांनो, मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो। तर पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे, आचारसंहिता लागणार होती त्याच्या आधीच ज्येष्ठ जे आहे तर ते नाशिक महानगरपालिकेने आणखी एक जाहिरात जी आहे तर ती प्रकाशित केलेली, तर ती आहे आपली नाशिक मनपाची भरती जी आहे तर ती प्रकाशित केलेली। बघा 4/11/2025 रोजी आलेली ही ऍडव्हर्टाइजमेंट आपल्याला जी आहे तर ती दिसते। बघा इथं आचारसंहितेची लगबग सुरू आहे। नाशिक महानगरपालिकेने खूप चांगली कामगिरी केलेली, अग्निशमन विभागात ही जाहिरात आलेली 10वी पास उमेदवारांना इथं चांगली संधी असणार आहे। संपूर्ण माहितीसाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे। आणि या अग्निशमनची जी आहे तर ती महाराष्ट्रात एकमेव व्हायची मित्रांनो आपल्याकडे, कारण की याच्यासाठी जे काही तांत्रिक करता लागतात, जे काही गोष्टी लागतात त्या फक्त इग्नाइट अकॅडमीज तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते। म्हणून महाराष्ट्रातून नाशिक मनपासाठी फायरमन आणि ड्रायव्हर ऑपरेटर या पदासाठीची रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच, ज्याच्यामध्ये टेक्निकलपणे आणि तुमचं नॉन टेक्निकलपणे पूर्ण विषयांचा अभ्यास करून घेणारी ही महाराष्ट्रातील एकमेव बॅच आहे। म्हणून तुम्ही नक्की या बॅचला जॉईन केलं पाहिजे। जर तुम्ही या पदांसाठी पात्र असाल तर आजच इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा हा नंबर दिलेला आहे याला कॉल करून तुम्ही अधिक माहिती विचारू शकतात। बघा 2 पदांसाठी जाहिरात आली, चालक, यंत्रचालक, वाहन चालक, अग्निशमनचा गट क चं पद। ओके, वर्ग गट क S7 ची वेतन श्रेणी 21,700, 59,100, 69,100। किती जागा आहेत? 36। ठीक आहे। फायरमन अग्निशमन S6 लिपिक एवढा पगार आहे मित्रांनो 19,963,200, 150 जागा आहेत। नाशिक महानगरपालिकेच्या मानाला या खूप मोठ्या जागा आहेत मित्रांनो, ही खूप चांगली संधी असणार आहे। 150 जागांसाठी जाहिरात आहे। फॉर्म 10 तारखेपासून सुरू होणार आहे, 10 नोव्हेंबर आणि 1 डिसेंबर पर्यंत तुमचे फॉर्म भरणं जे आहे तर ते चालणार आहे मित्रांनो। त्यासोबतच परीक्षा शुल्क लागणार आहे 1000 रुपये आणि 900 रुपये। जे कोणी माजी सैनिक असतील ना त्यांना कुठल्याही पद्धतीचा परीक्षा शुल्क इथं लागणार नाही, याची नोंद तुम्हाला घ्यायची। बघा आता जर कॅटेगरी वाईज जर जागा पाहिल्या, बघा चालक यंत्र चालकच्या बघा अनुसूचित जाती म्हणजे SC साठी किती? 4 जागा, ST साठी इथं 8 जागा। बघा नाशिक महानगरपालिकेत आरक्षणाचा थोडा वेगळा प्रकार आहे। इथं ST ला तुम्हाला 22% आरक्षण मिळेल, बाकीच्या ठिकाणी तुम्हाला कमी बघायला मिळतं। इथं SC ला आय थिंक 13% आहे, इथं 10% पाहायला मिळतं। VJ ला 1%, NTB ला 1 जागा, NTC ला 1 जागा, NTD ला 1 जागा, SBC ला 1 जागा। OBC चं जसं आरक्षण इथं 18 काहीतरी टक्के आहे आय थिंक, तर ते इथं 15% म्हणजे 5 जागा। SCBC आणि यांचं 10% आरक्षण असतं महाराष्ट्रात, पण इथं 8% आहे म्हणून येतात 3 जागा। ओपन साठी 8 जागा, तर अशा 36 जागांसाठी तुम्हाला इथं वॅकन्सी जे आहेत तर ते पाहायला मिळणार आहे। आता याच्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते? सगळ्यात आधी उमेदवार हा 10वी पास असावा मित्रांनो। काय? 10वी पास असावा। सोबत त्याने राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र मुंबई यांचा 6 महिन्याचा अग्निशमन पाठ्यक्रम केला असल्यास प्राधान्य, नाही केला असेल तरी अप्लाय करू शकतात। सोबत वाहन चालक या पदावर 3 वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे, म्हणजे ड्रायव्हर असल्याचा 3 वर्षाचा अनुभव पाहिजे। हा अनुभव कुठलाही चालतो मित्रांनो, सरकारी, निमसरकारी, खाजगी देखील अनुभव तुम्हाला इथं चालतो। त्याच्यानंतर हेवी ड्युटी लायसन्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि हेवी ड्युटी नंतरचे 3 वर्ष तुम्हाला गणले जाणार आहेत। मराठी भाषेतून काम करताय, मराठी भाषा आहे ते तर आपल्या सगळ्यांना येतच, आपली मायबोली मराठी। बघा इथं शारीरिक पात्रता पण आहे मित्रांनो। बघा उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, महिला उमेदवारांना 157 सेंटीमीटर लागणार आहे। चेस्ट 81 सेंटीमीटर, फुगून 5 सेंटीमीटर, महिलांना ते काही नाही। पुरुषांना वजन 50 किलो आणि महिलांना किमान 46 किलो वजन आवश्यक आहे। दृष्टी चांगली असावी, व्यवस्थित पद्धतीने दिसलं पाहिजे कारण की गाडी चालवायची आपल्याला। बघा ज्यांची नियुक्तीमध्ये सुरुवातीला पाठ्यक्रम पूर्ण नव्हता तर त्यांना नंतर 3 महिन्याचा प्राथमिक कोर्स जो आहे तर तो कंप्लीट करावा लागणार आहे, ते नंतरची गोष्ट आहे। फायरमन किती जागा आहेत? 150 जागा आहेत, जबरदस्त जागा आहेत। बघा अनुसूचित जाती SC साठी 15, ST साठी 33, VJ 5, NTB 4, NTC 5, NTD 3, SBC 3, OBC ला पण चांगल्या 23, SCBC 12, EWS 12 आणि ओपन साठी 35 जागा, अशा 150 जागा। जबरदस्त संधी आहे मित्रांनो। पात्रता काय समजून घ्या। सगळ्यात आधी उमेदवार काय पाहिजे? आपला 10वी पास पाहिजे। सोबत अग्निशमनचा 6 महिन्याचा कोर्स त्याने कंप्लीट केला पाहिजे। कुठून? राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र। अनुभवाची अट नाही, इथं फार लक्षात ठेवा, अनुभवाची अट प्रत्येक ठिकाणी टाकतात पण इथं कुठल्याही अनुभवाची अट तुमच्याकडून मागितलेली नाही, ही चांगली गोष्ट आहे इथं। त्याच्यानंतर उंची 165 सेंटीमीटर पाहिजे, चेस्ट 81 सेंटीमीटर आणि फुगून 5 सेंटीमीटर, महिलांना 157 सेंटीमीटर हाईट पाहिजे। तुमचं 50 किलो वजन पाहिजे पुरुषांचं आणि महिलांना 46 किलो वजन जे आहे तर ते लागणार आहे। दृष्टी चांगली पाहिजे। वयोमर्यादा 18 ते 28 आणि बाकीच्यांसाठी 33 वर्षांची अट जी आहे तर तिथं
असणार आहे मित्रांनो. आता परीक्षेचा पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, चालक आणि यंत्रचालक दोघांसाठी परीक्षेचा पॅटर्न हा सेमच आहे मित्रांनो. मराठीचे 15 प्रश्न, सामान्य ज्ञानचे 15 प्रश्न, बौद्धिक चाचणीचे 15 प्रश्न आणि संबंधित विषयाचे 15 प्रश्न. संबंधित विषय म्हणजे काय की अग्निशमनचे संदर्भातले विषय तुम्हाला इथे विचारले जातील. 60च प्रश्न असतात. कारण की मित्रांनो काय होतं माहितीये का, 120 गुण होतात, बाकी 80 गुणांची तुमची काय होते मित्रांनो, ग्राउंड होतं, फिजिकल चाचणी होते. आता ही फिजिकल चाचणी कशा पद्धतीने होते त्याचा मी डिटेल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, म्हणून तुम्ही ह्या चॅनलला आजच जॉईन करून ठेवा. आणि या सगळ्या गोष्टींची तयारी करून घेण्यासाठीची आपली बॅच मित्रांनो 10वी लेवलचा दर्जा असणार आहे. इथं महत्वाचं म्हणजे काय, इंग्रजी विषय नसणार आहे, हे फार महत्वाचं आहे. 90 मिनिटं तुम्हाला वेळ मिळणार आहे. MCQ 4 ऑप्शन मिळतील. परीक्षा TCS या कंपनीकडून घेतली जाणार आहे. आता मराठी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी या तिघांच्या विषयांची तुम्हाला तयारी करायची असेल तर आपलं एक TCS IBPS गाईड म्हणून पुस्तक मित्रांनो, 4600 प्रश्न आहेत आणि हेच TCS चे प्रश्न बऱ्यापैकी रिपीट होतात. कमी कालावधीत तुमची चांगली तयारी करून घेण्यासाठीचे पुस्तक आहे, तर ते तुम्ही पुस्तक नक्की ऑर्डर करू शकतात. तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. इथं ग्रुप लेवल टाइम असणार आहे, ते बाकीच्या गोष्टी सगळ्या मी तुम्हाला नंतर येणाऱ्या कालावधीत समजून सांगेल. तर या फायरमॅन, ड्रायव्हर, ऑपरेटर साठी संपूर्ण रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच अवेलेबल आहे इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर. बॅचला जॉईन करताना GM10 कोड यूज कराल तर या बॅचच्या प्राइसवर आणखी 10% ऑफ मिळणार आहे. त्यासोबतच जे कोणी उमेदवार नाशिक मधून असतील ना मित्रांनो, नाशिक मधले जे उमेदवार ज्यांना आम्हाला भेटायचं असेल तर आपला अशोक स्तंभ इथं ऑफिस आहे मित्रांनो, अशोक स्तंभ, वकीलवाडी, उपाध्ये क्लास इथं आपलं ऑफिस आहे. तर तिथे येऊन तुम्ही आम्हाला नक्की जे आहे तर ते भेट देऊ शकतात. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.